नमस्कार. संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे 41 छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. कटोरी ब्लाऊज आहेत आणि छाती आहे 41 इंच, कमर 34 इंच आहे. त्याच्या मापाने आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. तर ऑरेंज कलरचा ब्लाऊज पीस आहे. तो मोठी बॉर्डर आहे ती स्लीव्जला येईल आणि इथे छोटी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाठीमागच्या गळ्यामध्ये डिझाईन बनवायची आहे. एक ब्लाऊज डिझाईनचा आहे आणि ही दोन ब्लाऊज आहे ती साधी सिंपल आहेत गोल गळ्याची. तर इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेले आहे. पहिल्यांदा मी स्लीवचे कटिंग करून घेणार आहे. तर इथे अस्तर फोल्ड करून ठेवला, बंद साईड आपल्या साईडला घ्यायची. अजून एकदा फोल्ड करून घेतले. तर बाहीची पूर्ण उंची आहे 8 इंच. त्याच्या मापाने आपल्याला मापे टाकायचे आहेत. इथे मी खालच्या साईडला कापड सरळ करून घेतला चॉक मारून. स्लीवची पूर्ण उंची 8 इंच आहे. एक इंच जास्त घ्यायचे. इथे मी 9 इंचावर माप टाकून घेतले. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. इथून आपल्याला 1 इंचावर माप टाकायचं आहे आणि इथून मी खालच्या साईडला 3.5 इंचावर डाऊन करून घेतले. पहिल्यांदा इथे मी सरळ रेष आखून घेतली. इथे पुढच्या साईडला कापड कमी पडतो. दंडगीर 12 इंच आहे. त्याच्या मापाने ते 6 इंचावर माप टाकले, प्लस 1.5 इंच मार्जिनचे घेतले. पहिल्यांदा इथे मी आहे तसे स्लीव्स कटिंग करून घेते. पाठीमागच्या भागाचे जे मुंड्याचा गोलाकार येतो तो मोजून घ्यायचा आणि त्याच्या मापाने स्लीव्जवर मापे टाकून परत एकदा चेक करायचे, कटिंग करायचे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे 15.5 इंचावर माप टाकून घेतले. इथे मी पाठीमागच्या भागाचे माप टाकत आहे. तर शोल्डर इथे मी 6 इंच घेतलेले आहे. इथे आपल्याला मुंड्याचे माप टाकायचं आहे. मुंड्यासाठी इथे मी 6.5 इंचावर माप टाकून घेतले. त्याच्यानंतर इथे सरळ रेष आखून घ्यायची. इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे. छाती आहे 41 इंच, त्याचं चौथा 10.25 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे घ्यायचे. इथे 1.5 इंच मार्जिनचे घेतले. कमर 34 इंच आहे, तर 8.5 इंच घेतले प्लस 1 इंच टक्साठी घ्यायचे आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथून सरळ रेष आखून घ्यायची. इथून देखील मी सरळ रेष आखून घेतली. त्याच्यानंतर मुंड्यासाठी 1 इंच घ्यायचे आणि इथे गोलाकार काढून घ्यायचा मुंड्याला अशा प्रकारे. इथे मी गळारुंदी 2.25 इंच घेतलेली आहे, कारण कस्टमरच्या मापाचे ब्लाऊज आहे ते शोल्डरला उतरते. तर त्याच्यासाठी इथे मी गळारुंदी कमी घेतली, म्हणजे शोल्डर उतरणार नाही. आणि 1/2 इंच डाऊन करून घेतले. तुम्ही म्हणाली ते मधल्या साईडची शोल्डर आहे ती मोठी येईल, तर अर्धा इंच स्लीव्ह जोडण्यासाठी जाईल आणि 1/2 इंच गळ्याच्या साईडला, तर 2.5 इंचाची शोल्डर तयार होईल. तर माप बरोबर आहे शोल्डरचे. इथे पाठीमागच्या गळ्याची उंचीचे माप टाकते. पाठीमागचा गळा तयार 8.5 इंचाचा आहे, प्लस अर्धा इंच घेतले. 9 इंचावर माप टाकून घेतले आणि गळारुंदी 3 इंच घेतली. त्याच्यानंतर सरळ बॉक्स काढून घेतला. इथे टक्स रुंदी 5 इंच घेतलेली आहे आणि उंची 5 इंच घ्यायची. सरळ रेष आखून घ्यायची आणि दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचे. 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे. तर मी दुसरे अस्तर आहे दुसऱ्या ब्लाऊज पीसचे ते ठेवून घेते. तिन्ही ब्लाऊज मी एकसोबत कटिंग करणार आहे. तर इथे मी 2 अस्तर फोल्ड करून ठेवले, डबल फोल्ड, आणि जे आपण स्लीव्ज कटिंग करून घेतलेले आहे ते वरती ठेवून घेतले. इथे मी खालच्या साईडला कमी जास्त कापड होता, तर मी जास्त कटिंग करून घेतले. कापड सरळ करून घेतला. वरच्या साईडहून देखील मी सरळ कटिंग करून घेतले. इथे मधल्या साईडला मध्ये काढून घ्यायचा स्लीवचा. इथे मी 2 अस्तर आहेत ती एकमेकावरती व्यवस्थित ठेवून घेतले. त्याच्यानंतर जे आपण माप टाकून घेतलेले आहे अस्तर ते ठेवून घेतले आणि पिना लावून घेतल्या. तर आपले लेगुरेचे कस्टमर आहेत, तर मी ते पेपर कटिंग करून ठेवला होता पुढच्या भागाचा. तुम्ही देखील असेच करायचे. रेग्युलरचे कस्टमर असतील त्यांचे पेपर कटिंग करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला पटकन कटिंग करता येते.
इथे योकपट्टी मी 2.5 इंच आणि 3.5 इंचाची कटिंग करून घेतलेली आहे. इथे पुढच्या साईडला कापड पेपर कमी पडत आहे. खालच्या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचे होते, तर इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि कटोरी मी 6.5 इंचाची कटिंग करून घेतलेली आहे. वाढवायची बाकी आहे, ती डायरेक्ट मी कपड्या अस्तरवरतीच वाढवून घेणार आहे. इथे योकपट्टी खालच्या साईडला कमी पडत होती, तर मी वाढवून घेतली. अर्धा इंच खालच्या साईडला वाढवली आणि त्याच्या मापाने इथे कटिंग करून घेते. बराबर पेपरचे माप आहे त्याच्या मापाने अस्तर कटिंग करायचे. इथे मी पाठीमागचा भाग जो मापे टाकून घेतलेला आहे तो कटिंग करून घेते. खालच्या साईडहून देखील एक्स्ट्राचे कापड कटिंग करायचे आणि टक्स पॉईंटला मी कट देऊन घेतला. इथे मी 3 अस्तर एकसोबत कटिंग करून घेत आहे. आता इथे मी खालच्या साईडून परतवून घेतला, कारण जे 2 अस्तर होते ते कमी होते. इथे मी कटोरी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करून घेणार आहे. कटोरी कधी पण क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची. पिन लावून घ्यायच्या. त्याच्यानंतर इथे मी तयार कटोरी तुम्ही बघू शकता 6.5 इंचाची आहे. 41 छातीसाठी 6.5 इंचाची कटोरी कटिंग करायची. त्याच्यानंतर साईडून चॉक मारून घ्यायचा. इथून आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे आणि इकडून देखील 1.5 इंच वाढवायचे. इकडून मी पाव इंच घेतले आणि इकडच्या साईडून अर्धा इंच वाढवून घेतले. आता आपल्याला इथे कटोरीचा मध्य काढायचा आहे, तर मेजर टेप मी ठेवून घेतली आणि फोल्ड करून घ्यायची आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा. इथून मी 1.5 इंच वाढवले आणि खालच्या साईडला 1.5 इंच वाढवायचे. त्याच्यानंतर दोन्ही साईडून रेष मारायची. रेष मारून चॉक मारायचा अशा प्रकारे. इथे 1.5 इंचावर वाढवून घ्यायचे. पहिल्यांदा इथे मी कटोरी कटिंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर परत एकदा टक्स पॉईंटचे माप चेक करून घ्यायचे. इथे मी कटोरी कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर फोल्ड करून घ्यायची आणि परत एकदा चेक करायचे. 1.5 इंचाची टक्स रुंदी घेतलेली होती आणि 2.5 इंचावर अशा प्रकारे क्रॉसमध्ये घ्यायचे. त्याच्यानंतर जे टक्स पॉईंट आहे तो फोल्ड करून घ्यायचा आणि इथून कट देऊन घ्यायचे, म्हणजे तिन्ही अस्तरवरती कट येईल. त्याच्यानंतर अशा प्रकारे चॉक मारून घ्यायचा. इथे मी तिन्ही कटोरीवर तिन्ही अस्तरवरती चॉक मारून घेतला. अशा प्रकारे इथे कटोरीचे कटिंग झालेले आहे. आता आपल्याला स्लीवचे माप टाकायचं आहे, तर इथे मी मुंड्याची जी पाठीमागच्या मुंड्याचा गोलाकार होता तो मापून घेतला. 9.25 इंच आले होते, तर थोडेसे पाव इंच कमी पडते, तर मी इथे वरच्या साईडून पहिल्यांदा कटिंग करून घेते. हलकासा गोलाकार देऊन घेतला मी स्लीव्जला. त्याच्यानंतर इथून कटिंग करायचं आहे आणि हे कटिंग झालेले अस्तर आहे ते मी इथे पुढच्या साईडला ठेवून घेणार आहे अशा प्रकारे. पुढच्या साईडला इथे मी 2 इंच वाढवून घेतले, कारण शिलाईमध्ये जाईल अर्धा इंच. आणि हा स्लीव्ज शिलाई करून झाल्यानंतर पुढच्या साईडचा भाग आहे तो पार्ट कटिंग करायचा.
इथे मी जास्त 2 इंच ठेवलेले आहे, कारण आतला साईडचा पर्पल कलरचा ब्लाऊज पीस आहे तो कमी आहे, त्याच्यासाठी मी थोडे जास्तच कापड घेतलेले आहे. आता इथे मी 2 अस्तर आहे ते गोलगळ्याचे आहेत 2 ब्लाऊजचे. तर इथे मी माप टाकते आणि गोलगळ्याचे माप टाकून कटिंग करून घेते. आणि ऑरेंज कलरचा आहे तो, त्याला डिझाईन बनवायची आहे. तर मी स्टिचिंग करते वेळी कटिंग करेन. इथे गळा रुंदी 3 इंच घेतली खालच्या साईडला आणि उंची 9 इंच घेतली आणि इथे गोलाकार काढून घेतला. इथे क्रॉसमध्ये कटिंग करायचे, 5 इंच डाऊन करून घेतलेले होते ते. आता इथे मी स्लीवचे कटिंग करून घेणार आहे ब्लाऊज पीसवरती. तर उलट्या साईडून मी स्लीव्ज डबल फोल्ड करून ठेवलेला आहे. पिन लावून घ्यायची. इथे पुढच्या साईडला कापड कमी पडतो. त्याच्यानंतर जे कटिंग होते ते अस्तरचे ठेवून घेतलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. इथे आपण अस्तर तिन्ही एकसोबत कटिंग करू शकतो, पण ब्लाऊज पीस असतो तो कमी जास्त असतो. तर सिंगल कटिंग करून घ्यायचा अस्तर ठेवून. सिल्कमध्ये ब्लाऊज पीस आहे, तर कटिंग करते वेळी इकडे तिकडे होतो, व्यवस्थित करून घ्यायचा आणि कटिंग करायचा. इथे मी उलट्या साईडून चॉक मारून घेते, म्हणजे आपल्याला स्टिचिंग करते वेळी पटकन समजते उलटी साईड कुठली आहे ती. त्याच्यानंतर इथे मी कटोरीचे कटिंग करून घेतले. इथे देखील मी चॉक मारून घेतला. इथे मी योगपट्टीचे कटिंग करून घेत आहे. त्याच्यानंतर एक ब्लाऊज पीस कटिंग केला, दुसरा मी फोल्ड करून ठेवलेला आहे. इथे मी स्लीवचे कटिंग करून घेते. तर इथे स्लीव्जला देखील कापड कमी पडतो आणि जे बाकीचे कटिंग आहे ते अस्तरचे ठेवून घेतलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता योगपट्टी आहे त्याला कापड कमी पडत आहे. इथे मी योगपट्टी कटिंग करून घेतली. इथे पुढच्या साईडला कापड कमी पडतो आणि स्लीव्जला देखील कमी पडत होता. तर इथे मी थोडा उरलेला ब्लाऊज पीस होता तो पुढे वाढवून घेतला आणि हा गळ्याचा कापड आहे तो आपल्याला इथे योगपट्टीसाठी यूज होईल पाठीमागचा भाग तयार करून घेतल्यानंतर. आता मी ऑरेंज कलरचा ब्लाऊज पीस आहे तो ठेवून घेतलेला आहे. पहिल्यांदा स्लीवचे कटिंग करून घेतले. इथे देखील स्लीव्जला कापड कमी पडतो, तर इथे मी कटिंग करून घेते पहिल्यांदा अशा प्रकारे. इथे पूर्ण स्लीवचे कटिंग झालेले आहे. त्याच्यानंतर बाकीचे अस्तर आहे ते मी ठेवून घेतलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता तिन्ही ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येत राहील.
इथे खालच्या साईडला टक्ससाठी कापड कमी पडतो, तर टक्स पॉईंट जे आपण शिलाई करून घेणार आहे त्याच्यामध्ये तो कापड ॲडजस्ट होऊन जाईल. अशा प्रकारे इथे मी 3 ब्लाउजांचे कटिंग करून घेतलेले आहे. पेपर कटिंग केले होते पुढच्या भागाचे, म्हणून पटकन कटिंग झाले तिन्ही ब्लाउजांचे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. अशा प्रकारे इथे 3 ब्लाउजांचे कटिंग झालेले आहे.